पुण्यातल्या वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर आता सोलापूरही हादरले। सोलापुरातील मोहोळ येथील चिंचोली काटीमध्ये एका विवाहित महिलेचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला। आशा राणी पवन भोसले असं मृत्यू झालेल्या विवाहित महिलेचं नाव आहे। सासरच्या मंडळींनी पैसे आणि चारचाकी वाहनासाठी छळ केल्यानंच मुलीनं टोकाचं पाऊल उचलल्याची तक्रार मृत महिलेच्या वडिलांनी दिली आहे। या प्रकरणात नवरा पवन भोसलेला अटक करण्यात आली आहे, मात्र सासू सासरे अद्याप फरार आहेत। जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका आशा राणीच्या कुटुंबियांनी घेतली आहे। सासरच्या मंडळींनी हत्या केल्याचा आरोप मृत महिलेच्या कुटुंबियांनी केलाय। पोलीस ठाण्यात मात्र अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय। मृत आशा राणी भोसले हिला अवघ्या 3 वर्षांची मुलगी असून त्या दुसऱ्यांदा गर्भवती होत्या अशी माहिती मिळते। कंटाळून एक वेळेस औषध पिलेली होती। त्याच्या अगोदर एकदा महिने त्रास केल्यानंतर महिला विलीनकर केस केलेला होता। तो पण इथं वळसे ह्या पोलीस स्टेशनला पण तो फिर्याद आलेली आहे। आणि ज्या मुलीनं फाशी घेतली त्या मुलीचं बाळ आहे 3 वर्षाचं, मुलगी आहे ती, आणि पोटामध्ये 3 महिन्याचं बाळ आहे। आणि या लोकांनी ही क्रूर हत्या केलेली आहे। ही फाशी नाही किंवा आत्महत्या नाही, ही केवळ ही केलेली हत्या आहे। आम्हाला न्याय मिळाला पाहिजे हीच भूमिका। आमचं काय ते वैरी नाहीत काय नाहीत, पण आमच्यावर झालेला अन्याय आहे त्याला न्याय मिळावा हीच आमची हेतू आहे। आणि या संदर्भात अधिक अपडेट्स देतील आपले प्रतिनिधी आफ्ताब शेख सध्या आपल्या सोबत आहेत। आफ्ताब, अतिशय दुर्दैवी आहे, 3 महिन्यांच्या गर्भवती असलेल्या आशा राणी भोसलेंना आत्महत्या करावी लागते, परंतु पोलीस ठाण्यात मात्र अकस्मात मृत्यूची नोंद होतीये। नेमकं प्रकरण काय आहे आणि त्या पुढील कारवाई काय होणं अपेक्षित आहे? श्रुती, खरं तर अत्यंत धक्कादायक आणि तितकीच दुर्दैवी बाब म्हणावी लागेल। खरं आहे, कारण तर 3 महिन्याच्या गरोदर आशा राणी भोसले होत्या आणि अवघ्या 3 वर्षांची त्यांना चिमुकली आहे। मात्र जी कायदेशीर प्रक्रिया त्यानुसार सुरुवातीला पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केलेली होती, मात्र त्यानंतर मयत मुलगी जी आहे ती आशा राणी भोसले यांच्या कुटुंबियांनी जी फिर्याद दिली आहे त्यानुसार पती जे आहेत पवन भोसले, अलका भोसले जी सासू आहे आणि बलभीम भोसले हा सासरे, या तिघांच्या विरोधात आता आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। आणि पती पवन भोसले याला रात्रीच पोलिसांनी अटक देखील केली आहे। तर अलका भोसले आणि बलभीम भोसले या दोघांच्या तपासासाठी पोलिसांनी पथक जी आहे ती रवाना केले। तर 2019 साली आशा राणी भोसले यांचा विवाह जो आहे तो पवन यांच्याशी झालेला होता आणि तेव्हापासून सातत्यानं चारचाकी गाडी घेण्यासाठी आणि खर्चासाठी पैसे हवेत यासाठी सातत्यानं आशा राणी यांचा छळ केला जात होता असा कुटुंबियांनी आरोप केलेला आहे। तसं 2024 साली आशा राणी यांना मारहाण देखील केलेली होती आणि त्यांना माहेरी पाठवून देण्यात आलं होतं। मात्र पोलिसांनी यामध्ये मध्यस्थी करून त्यांना समुपदेशन करून वाद सोडवलेला होता। मात्र त्यानंतर अत्यंत टोकाचं त्यामुळे याकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे की वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर आता राज्यभरातून अशा वैवाहिक छळाच्या घटना समोर येत आहेत। या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी।